मुंबई में आज एक अहम तकरीब का इनेकाद किया गया, जहां महाराष्ट्र के वज़ीर आला देवेंद्र फडणवीस और नायब वज़ीर आला एकनाथ शिंदे ने शिरकत की। ये तकरीब महकमे समाजी इंसाफ और खुसूसी इमदाद की जानब से मुख्तलिफ शोबों में नुमाया खदमात अंजाम देने वाले अफराद को एजाज़ात देने के लिए मुनक़्क़िद की गई थी। तकरीब में रियासत भर से आए हुए समाजी कारकुनों, माजूर अफराद, तलबा और मुख्तलिफ समाजी तंजीमों को उनकी खिदमात के एतराफ़ में एजाज़ात दिए गए। नायब वज़ीर आला एकनाथ शिंदे ने इस मौके पर खिताब करते हुए कहा कि समाज के पसमानदा तबकों की फलाह बहबूद ही असल तरक्की है। हमारी हुकूमत हर उस शख्स के साथ है जो इंसाफ और बराबरी के लिए काम करता है। खरं म्हणजे आज सामाजिक व विशेष न्याय विभागाने आज महनीय व्यक्तींच्या नावाचा पुरस्कार 16 या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या पुरस्कार ज्यांना ज्यांना मिळाला, संजय सिरसाट म्हणाले की त्याचं सिलेक्शन फार कठीण होतं। ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। ज्यांना मिळालं नाही त्यांना पुढच्या वेळेस मिळेल नक्की। आणि खरं म्हणजे आता ज्यांना पुरस्कार मिळणार आहे, खऱ्या अर्थाने त्यांची जबाबदारी आणखी वाढणार आहे। त्यामुळे समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढली की समाजामध्ये देखील चांगलं काम होतं, लोकांच्या अडचणी सुटतात, लोकांना मदत होते। आणि असे जे प्रसिद्धीपासून दूर असणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या मोठ्या व्यक्तींच्या नावाचा पुरस्कार दिल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचा एक प्रकार आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं देण्यात येणारा मग तो समाजभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार असेल, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार असेल किंवा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार असेल, अशा विविध पुरस्काराने ज्या लोकांची या पुरस्कारांकरता निवड झाली आहे त्यांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम